प्रत्येक प्रांताचं ना एखादी अन्नपदार्थावर विशेष प्रेम असतं. जसं साऊथ इंडियन लोकांचं इडली सांबारवर आहे, पंजाबी लोकांचं पराठे, मक्के दी रोटी, सरसोदा सागवर आहे. तसंच आम्हा खानदेशी लोकांचं पण खिचडीवर आहे. पण याचा अर्थ असा होत नाही की आम्ही फक्त दिवस रात्र खिचडी आणि वांगेच खात असतो. अजिबात नाही. त्यानंतर प्रश्न येतो, खिचडी खाणारे कुपोषित असतात का? एकतर आम्ही रोजच खिचडी खात नाही आणि खिचडीमध्ये डाळ, तांदूळ, कांदे, बटाटे, वाटाणे, शेंगदाणे, सुकं खोबरं असं सगळं असतं. कढी, सॅलड, फिश फ्राय किंवा बॉइल्ड एग सोबत ते खाल्लं जातं. त्यामुळे कुठेही न्यूट्रिशनल व्हॅल्यूमध्ये ते कमी नसतं. आता त्यानंतर प्रश्न येतो बायकांच्या आळशीपणाचा आणि खिचडी बनवण्याचा. नाही, तुमचं म्हणणं काय? बायकांनी दिवस रात्र खूप मोठ्या रेसिपी असणाऱ्या पदार्थ बनवत खपलं पाहिजे का? आणि आम्ही खापराच्या पुरणपोळ्या बनवतो, सांजऱ्या बनवतो, लाडू बनवतो, वडे, कुरडई, पापड बनवतो. त्याबद्दल आमचं काही कौतुक नाही. आणि कधीतरी खिचडी बनवली तर म्हणे बायका आळशी असतात. वा, भारी आहे तुमचं. त्यानंतर कंजूसपणा आणि खिचडीचाही काही संबंध येत नाही. हवा पाण्याने बनत नाही खिचडी, अन्न घटक टाकावेच लागतात त्यात. त्यामुळे तो भ्रमाचा भोपळाही तुम्ही बाजूला ठेवा. असो, कुणी निंदा कुणी वंदा, खिचडीवर प्रेम करेगा हर एक खानदेशी बंदा. बिकॉज फॉर अस खिचडी इज अ लव.